नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे ऊस पाचट दिसतंय तर ऊस पाचट तुटून गेल्यानंतर जे आपल्याला ऑर्गॅनिक खत तयार करणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? या ठिकाणी पाठीमागे बघू शकता की ऊस तुटून गेला आहे. त्यासाठी काय करणं गरजेचं? पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. ऊस तुटून गेला आहे. ऊस तुटून गेल्यानंतर हे जे पाचट आहे या पाचटाचं सेंद्रिय खतामध्ये आपलं रूपांतर करण्यासाठी महत्त्वाचं ॲप्लिकेशन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाटपाणी असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपण डिकम्पोजिंगचे जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरायच्यात, की जेणेकरून डिकम्पोजिंगचे जे बॅक्टेरिया आहे साधारणपणे 45 ते 50 दिवसामध्ये पूर्णपणे हे पाचट कुजवलं जातं आणि आपल्या शेताला मिळणारा ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा ऑर्गॅनिक जे खत आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळतं. आता बरेचसे लोक हे ऊसाचं पाचट पेटवून देतात, पण पेटवून देण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी डिकम्पोजिंगचे वापरून या ठिकाणी आपण त्याचं सेंद्रिय खतसुद्धा तयार करू शकतो, की जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीमध्ये जमिनीला जे मिळणारं ऑर्गॅनिक कार्बन आहे हे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि जमिनीची सुपीकतासुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये वाढणार आहे, की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल. त्यामुळं या ठिकाणी वापरताना या ठिकाणी डिकम्पोजिंगच्या बॅक्टेरिया वापरा. आता तुम्ही म्हणाल डिकम्पोजिंग मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं कोणतं वापरावं? त्यातल्या त्यात चांगल्या कंपनीचं अर्थात या ठिकाणी पॅराफर्टचं ॲग्रोमिक्सचा पॅराफेटचं जे आहे पॅरा EM1 जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं. EM151 जे सोल्युशन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे. एकरी साधारणपणे 500 ग्रॅम फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला वापरून घ्या, जेणेकरून चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल. त्याचबरोबर फवारणी करत असताना त्याच्यामध्ये गुळ आणि डिकम्पोजिंगचे बॅक्टेरिया अर्थात EM151 सोल्युशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून वापरायचे. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं आपल्याला या ठिकाणी ऊसाचं खोडवा ठेवायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी खताचा डोस मात्रा द्यायचा आहे, तर तुम्ही तो सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकता, की जेणेकरून आपल्याला जमिनीमध्ये खतांच्या माध्यमातून निघणारा फुटवा असेल तो सुद्धा चांगल्या पद्धतीने निघेल आणि जे पाचट आहे ते पण कुजलं पाहिजे. तर या ठिकाणी दोन्ही ॲप्लिकेशन आपण करू शकता. फक्त 8-1 दिवसाचा याच्यामध्ये गॅप ठेवा, की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. निश्चितच या ठिकाणी डिकम्पोजिंगचे बॅक्टेरिया वापरा आणि आपलं ऊसाचं पाचट हे चांगल्या पद्धतीने कुजवा आणि सेंद्रिय खत ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या पद्धतीने वाढवा. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.